कला दर्पण न्यूज। शहरातील सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आल्यानंतर संबंधित जागेवर पुन्हा ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केलं। निवेदनात म्हटलं आहे की संबंधित सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण कायदेशीर प्रक्रियेद्वारे हटवून ती जागा पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात देण्यात आली आहे। मात्र या जागेवर पुन्हा कब्जा मिळवण्यासाठी काही हालचाली सुरू असून विविध शब्दांचा वापर करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो। त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सरकारी जागेचं संरक्षण करावं, तसेच कोणालाही बेकायदेशीररित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू देऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी शहर संयोजक सूरज पाटील, सुरक्षा प्रमुख सौरभ बेले, प्रताप भोसले, तुषार चव्हाण, सुनील मगदूम, गौरव नेमिष्टे, सुनील पाटील, प्रशांत साळुंखे, रुपेश सातपुते, ओंकार आडावकर, रोहित देसाई, विश्वजित कुंभार, साई मोरबाळे, सागर मेथे यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.